जय हिंद मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये जी काय आपण सिरीज सुरू केली आहे करंट अफेअर्सची, डेली करंट अफेअर्सची. तर त्यामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आहे 11 सप्टेंबर 2024 आणि या दिवसाचे जेवढे काही करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स आहेत ते आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला नाही का येणाऱ्या एक्झाममध्ये त्याचा फायदा होईल. तर चला वेळ न वाया घालवता सुरू करू. तर बघा पहिला क्वेश्चन, वस्तू आणि सेवा कर परिषदेची नुकतीच कितवी बैठक पार पडली आहे? तर बघा, वस्तू आणि सेवा कर म्हणजेच काय, जीएसटीची कितवी परिषद पार पडली आहे? तर ती आहे 54वी. कितवी? 54वी. आणि ही परिषद कुठे झाली आहे असं जरी विचारलं तुम्हाला तर ते माहीत पाहिजे. ती झाली नवी दिल्ली या ठिकाणी, नवी दिल्ली, बरोबर. या ठिकाणी जीएसटी परिषदेची ही 54वी शिखर नाही का पार पडली आहे, बरोबर. तसेच ती कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली? तर ती पडली आहे निर्मला सीतारामन. कोणाच्या? निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद नाही का आयोजित करण्यात आली होती आणि ती पार पडलेली आहे. तर निर्मला सीतारामन ह्या कोण आहे? तर हे बीजेपीच्या लीडर्स आणि तसेच मंत्रिमंडळातील वाणिज्य मंत्री या, बरोबर. तर हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. तर चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, यागी, बरोबर. यागी या चक्रीवादळाने नुकतेच कोणत्या देशाला प्रभावित केले आहे? यागी हे नाही का चक्रीवादळ आहे, चक्रीवादळाचं नाव आहे यागी. तर हे नाही का कोणत्या देशात आलेलं आहे बाबा? तर असा क्वेश्चन आहे, रिसेंटली चालू प्रश्न आहे हा. तर हे चक्रीवादळ आलंय यागी नावाचं चक्रीवादळ जे आहे ते आलंय चीन या देशामध्ये, बरोबर. चक्रीवादळाला आणखी सायक्लोन पण म्हणतं, इंग्लिश मधलं नाव आहे सायक्लोन. तर यागी हे जे सायक्लोन आहे ते चीनमध्ये आलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. पहिल्या जॉईंट कमांडर परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? तर राजनाथ सिंह हे नाही का पहिल्या जॉईंट कमांडर परिषदेचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत. तर राजनाथ सिंह हे कोण आहे? तर राजनाथ सिंह हे संरक्षण मंत्री भारताचे, हे पण आपल्याला माहीत पाहिजे. चला पुढचे क्वेश्चन पाहू. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषण करणारा देश कोणता ठरला आहे? तर बघा या ठिकाणी नाही का जे काही प्लास्टिक आहे, म्हणजे आपलं सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत नाही का आपला संबंध प्लास्टिक सोबत येतो. तर कसं, तर उठलं तर आपण ब्रश करतो, बरोबर आहे का नाही. त्यानंतर प्लास्टिकचे बकेटे असतील, प्लास्टिकचे बरेच काही नाही का इन्स्ट्रुमेंट आपण घरामध्ये वापरतो. तसंच नाही का, आता हे बघा माझ्या हातामध्ये हा पेन आहे ना, हा पण प्लास्टिक. ही घड्याळ आहे ना, हे पण प्लास्टिक. तसं जसं मोबाईल आहे, मोबाईलचं कव्हर पण प्लास्टिक. म्हणजे बऱ्याच गोष्टी नाही का प्लास्टिकपासून बनवल्या जातात. आणि हे प्लास्टिक नाही का डिकम्पोज होण्यासाठी नाही का, म्हणजे लवकर होत नाही त्याचं. ज्याप्रमाणे जे काही अदर हे असतील, म्हणजे लाकूड असेल किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असेल त्या लवकर म्हणजे हे होऊन जातात, डिस्ट्रॉय होतं. पण तसं प्लास्टिक होत नाही, त्याला खूप सारे वर्ष लागून जातात तरी ते होत नाही प्लास्टिक डिस्ट्रॉय. पण मग हे टिकण्यासाठी चांगलं राहतं म्हणून नाही का लोक जास्तीत जास्त प्लास्टिकचा उपयोग करतात. पण जे काही प्लास्टिकचं वेस्ट आहे आणि याच्यावरती म्हणजे ज्या प्लास्टिक कॅरी बॅग वगैरे आहे त्याच्यावरती पण गव्हर्नमेंटने बंदी वगैरे घातलेली. पण तरी पण तुम्हाला दिसतं की मार्केटमध्ये आपण जर गेलो तर आपण कपड्याची पिशवी एखादा रेअरली नेतो, किंवा मार्केटमधून दुकानामधून आपल्याला लगेच प्लास्टिकचीच पिशवी देतात. म्हणजे जरी बंदी असली तरी त्याच्यावरती म्हणजे आहे काहीतरी जसं क्रायटेरिया ठरवलं आहे का अशा प्लास्टिकच्या पिशव्या बंद आहे. तर बघा असं हा प्लास्टिक नाही का सर्वाधिक प्रदूषण करणारा, प्लास्टिकचं सर्वाधिक जास्त प्रदूषण करणारा नाही का देश कोणता आहे? तर तो आपला भारत देश आहे. म्हणजे बघा किती वाईट अवस्था आहे. म्हणजे भारतामध्ये सगळ्यात जास्त प्लास्टिक वापरलं जातं आणि त्याच्यापासून वेस्ट पण आणि त्याचं प्रदूषण पण म्हणजे जास्त आहे. म्हणजे ते वेस्ट असं पडलं जातं. तर तो देश आहे भारत. तर हा असा जर क्वेश्चन आला तर त्या ठिकाणी बिंदास भारत हे त्याचा आन्सर असणार. तर चला पुढचा प्रश्न पहा. आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024च्या आठव्या आवृत्तीचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? तर बघा हे आयोजन झालेलं आहे 8व्या आशियाई हॉकी चॅम्पियन्स 2024चं 8व्या आवृत्तीचं हुलुनबुर. बघा नाव थोडं वाचायला वेगळं वाटतं, हुलुनबुर. प्रोनाऊन्सिएशन होत नाही व्यवस्थित, आहे की नाही. हुलुनबुर तर हे आहे मंगोलिया देशामध्ये. तर या ठिकाणी नाही का या स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे. पुढचा क्वेश्चन बघा, US ओपन म्हणजे अमेरिकन ओपन जी काही स्पर्धा आहे, टेनिस स्पर्धा, जी की नामांकित अशी स्पर्धा आहे,
तर त्या स्पर्धेचं पुरुष एकेरीचं नाही का जे काही पद आहे ह्या वर्षीचं 2024चं, तर ते कोणी जिंकलेलं आहे, तर ते जिंकलं आहे जॉनिक सिन्नर. कोणी? जॉनिक सिन्नर. जॉनिक सिन्नर या खेळाडूने जिंकला आहे. आणि जॉनिक सिन्नर हा खेळाडू नाही का कोणत्या देशाचा आहे, तर तो इटालियन आहे. तर इटालियन आहे. आणि हा एकमेव व्यक्ती आहे का इटलीचा हा जॉनिक सिन्नर याने हे US पद जिंकलेलं आहे. तर पहिला इटालियन आहे हा का ज्याने नाही का US ओपन 2024चं किताब आपल्या नावे केलेलं आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. म्हणजे असे महत्त्वाचे जे प्रश्न आहे ते एक्झाममध्ये विचारले जातात. तर हे नाही का लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि हे होईल केव्हा, ज्यावेळेस आपण नाही का चांगले प्रॅक्टिस करू, सराव करू, पुन्हा पुन्हा नाही का ज्या गोष्टी करू त्यावेळेसच माणूस नाही का त्यामध्ये परफेक्ट बनतं. ते म्हणतात ना प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, तशी गोष्ट आहे. जोपर्यंत तुम्ही सराव करत नाही, जोपर्यंत पुन्हा पुन्हा रीड करत नाही, तोपर्यंत नाही का कोणतीच गोष्ट नाही का आपल्याला अवगत होत नाही किंवा आपण त्यात परफेक्ट बनत नाही. त्यामुळे नाही का लक्षात ठेवायची गोष्ट एवढीच आहे की प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिसनेच माणूस परफेक्ट होतो, है की नाही. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे पॅरिस ऑलिम्पिक संदर्भात आहे. आणि जी काही पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा झाली पॅरिसमध्ये आणि ती संपन्न झाली, तर भारताने एकूण नाही का किती पदकं जिंकले, तर बघा तर पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण किती पदके जिंकली, तर बघा त्या स्पर्धेत नाही का भारताने एकूण नाही का 29 पदके जिंकून नाही का एक चांगली कामगिरी केली आहे, बरोबर. तसंच यामध्ये आता 29 एकूण पदकं आहे. तर जर आपल्याला असं विचारलं की यात सुवर्ण किती आहे, सिल्वर किती आहे म्हणजे रौप्य पदक किती आहे, तसंच ब्रॉन्झ किती आहे म्हणजेच कांस्य पदक किती आहे, तर ते पण आपल्याला माहीत पाहिजे. तर यामध्ये गोल्ड म्हणजे सुवर्ण पदक आहे बघा 7 इतके सुवर्ण पदकं जिंकलेले आहे. त्याचबरोबर नाही का रौप्य पदकं म्हणजे सिल्वर आहे एकूण 9, तसंच ब्रॉन्झ आहे 13 ब्रॉन्झ या ठिकाणी नाही का जिंकलेले आहे. आणि असे एकूण मिळून किती आहे, तर 29 पदकं या ठिकाणी भारताने कमाई केली आहे. तसंच नाही का भारताचे रँक नाही का 167 देशांमध्ये नाही का भारताची रँक ही 18वी, कितवी 18वी, हे पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, बरोबर आहे का नाही. तसंच बघा आता पुढचा प्रश्न आहे कायम नियतकालिकाच्या तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात कोणत्या भारतीयाचा समावेश झाला आहे, तर बघा यामध्ये नाही का अश्विनी वैष्णव जे की आपले रेल्वे मंत्री आहे, तर यांचा यामध्ये नाही का समावेश झाला. तर अश्विनी वैष्णव म्हणल्यावर कोणाला असं वाटतं असं काही लेडीज आहे का, पण नाही, ही लेडीज नाही, तर हे जेंट्स आहे बरं का, ही पण गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. तसं बघा पुढचं क्वेश्चन आहे US ओपन पुरुष दुहेरी, जी की समजा US ओपनची एकेरी झाली, तशीच US ओपनची दुहेरी म्हणजे डबल म्हणजे 2-2 जण असतात, या साईडनं 2 आणि या साईडनं 2, अशी दुहेरीची जी स्पर्धा आहे, तर यामध्ये नाही का याचं पदक नाही का कोण जिंकलं आहे 2024चं, तर ते जिंकलेलं आहे मॅक्स पर्सेल आणि जॉर्डन थॉम्सन या दोघांच्या जोडीने नाही का 2024चं US ओपनचं नाही का दुहेरीचं पदक या ठिकाणी जिंकलेलं आहे, बरोबर आहे का नाही. तर चला आणखी आता आजचा नाही का जो शेवटचा क्वेश्चन आहे तो बघू आणि या ठिकाणी आपला सेशन मग आजचा समाप्त होईल. असे नाही का जे करंट अफेअर्सचे जे क्वेश्चन आहे ते आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्हाला याचा नक्की फायदा होणार आहे. तर भारत सरकारने नाही का 33व्या कॅबिनेट सचिव म्हणून कोणाची निवड केली आहे, तर बघा जे काही सेक्रेटरी असतात भारत सरकारचे, तर त्या पदासाठी कोणाची निवड केली आहे भारत सरकारने, तर ते आहे TV सोमनाथन यांची. तर तुम्हाला असं पण विचारतील की असा पण प्रश्न येऊ शकतो ना की भारत सरकारने नुकतेच TV सोमनाथन यांची कितवे सचिव म्हणून नियुक्त केली, तर ते कितव्या क्रमांकाचे आहे, तर 33व्या क्रमांकाचे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. काही वेळेस नाही का प्रश्नामध्ये पण उत्तर राहतं, तर प्रश्न कशाही पद्धतीने घुमून विचारला जाऊ शकतो, त्यामुळे आपला अभ्यास तशा पद्धतीने पाहिजे. तर ठीक आहे, हे होते 11 तारखेचे करंट अफेअर्स जे की महत्त्वाचे आहेत आणि एक्झामसाठी येऊ शकतात. त्यामुळे नाही का हे लक्षात ठेवा, त्याचं रिव्हिजन करा, लिहून घ्या आणि अभ्यास करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद.